नक्कीच DYC आणि हैदराबादमध्ये हा रंगणारा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. प्रिन्स गोलंदाजी मार्क पाव पहिला चेंडू चांगली लाईनला नक्कीच पाहायला मिळाली. प्रिन्सचा गोलंदाजीचा जर आपण विचार करतो तर नक्कीच हा खेळाडू देखील हैदराबाद परिसरातून बिलॉंग करतो आणि चांगली अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली हाईट आहे आणि हाईटचा वापर देखील करायला पाहिजे, तो वापर देखील करतात. सूरज जिपली आणि प्रिन्स जर आपण पाहिलं तर मैत्रीपूर्व लढत नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगली लाईन तर माहिती आहे जर आपण IPL का महत्त्वाची टुर्नामेंट ठरते भारतामध्ये, कारण ज्या वेळेला एक मैत्रीपूर्व लढत असते, ज्या वेळेला आपण मैत्रीच्या विरोधामध्ये खेळत असतो, मित्रांच्या विरोधामध्ये खेळत असतो, त्यावेळेला आपल्या दादांच्या चुका आणि चांगले गुण आणि चुका देखील माहीत असतात. तर तुम्ही कशा प्रकारे त्याच्यानंतर कोण कोणाला कॅपिटलाइज करतो ते देखील महत्त्वाचं असतं. कारण जर आपण रेग्युलर प्रॅक्टिस एकत्र करत असतो तर कोण कुठचा फिल्डर कशा प्रकारे, कुठचा बॅट्समन कशा प्रकारे फलंदाजी करतो, गोलंदाजी करतो हे नक्कीच माहिती असतं आणि त्याच्यानंतर त्याला माहिती असून आपली गोलंदाजी त्याला समजू नये किंवा आपली फलंदाजी माहिती असून त्याला फलंदाजी करण्यासाठी ती भाग पाडणं, याच्यामध्येच देखील ती कला मजा आहे हीच क्रिकेटची. ज्या वेळेला मैत्रीपूर्व लढतीमध्ये नक्कीच चुस्ती फुस्ती पाहायला मिळते, तशीच ही स्पर्धा BTCLची नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. धावचीची संधी इकेसाव षटक क्रमांक या ठिकाणी नक्की समाप्त झाला आणि षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 4 धावा. येस पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर नक्कीच रायझिंग स्टारच्या कर्णधाराला विनंती असेल की नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं. गोलंदाजी ट्रॅकवर जर आपण विचार केला तर सर्वेशला आपण पाहतो चांगला खेळाडू आहे आणि राहुल अर्दुल आपण पाहतोय. फुलटॉस शेड्यूल नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला.
एकच धाव नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. राहुल अर्दूचा विचार केला तर नक्कीच फलंदाजीसाठी जास्त जाणले जातात, पण गोलंदाजीमध्ये देखील आपल्या नावाचं वर्चस्व याच्यामध्ये नक्कीच सिद्ध करण्याची या ठिकाणी गरज असेल. चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी नक्कीच बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना थ्रो फेकी नक्कीच त्याच्यापेक्षा चांगली आपल्याला पाहायला मिळाली फिल्डिंग. आणि नक्कीच बॅटिंग आणि बॉलिंग जेवढं फॅक्टर महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये, त्यापेक्षा मी तर म्हणेन की फिल्डिंग फॅक्टर देखील फार महत्त्वाचं आहे. कारण ज्या वेळेला तुमचे 11 खेळाडू गेममध्ये असतात त्यावेळेला त्या 2 खेळाडूंना किंवा 1 खेळाडूला नक्कीच फार जोश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हा मात्र स्लोअर गतीचा चेंडू आणि महेंद्र ठाणगेंना आपण पाहिलं की चांगले फिल्डिंग त्या ठिकाणी पॅट्रोलिंग करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली. जर आपण फिल्डिंगचा विचार करतोय तर लेफ्टीसाठी लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट नक्कीच या ठिकाणी सज्ज असतील. हा चांगला चेंडू नक्कीच 2 धावा 1 पन्नामध्ये यश संपादित झालं. राहुल अर्दूला जर आपण पाहिलं तर 7 धावा त्या फलकावरती नोंदवल्या गेल्यात. उर्वरित मॅन्डेटरी पॉवर प्लेस या ठिकाणी षटक शिल्लक असेल शेवटचा आणि चेंडू देखील शेवटचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा नक्कीच आपल्याला पाहायला. सुरू झेपलेला मोठा फटका मारावा लागेल, हल्ला बोल करावा लागेल. कारण जर आपण विचार केला तर 7 धावा फारच कमी आहे. आणि आजच्या दिवसामध्ये मागच्या सामन्यामध्ये माझ्यामध्ये शिवशंभूच्या माध्यमातून 14 धावा पॉवर प्लेमध्ये कुठल्या गेल्या होत्या. ते सर्वात कमी टोटल पॉवर प्लेमध्ये होतं. पण तिसऱ्या मॅचमध्ये नक्कीच हा मात्र वाईड आहे. 8 धावा फलकावरती नोंदवल्या गेल्या. तर तिसऱ्या मॅचमध्ये पॉवर प्लेमध्ये जर आपण विचार करतोय तर तिन्ही मॅचमध्ये जर आपण विचार केला एकंदरीत फक्त जय मल्हार संघाच्या बाजूने जर पॉवर प्लेचा विचार केला तर 25 ते 26 धावा त्यावेळेला जय मल्हार संघाच्या बाजूने नक्कीच ठोकल्या गेल्या होत्या. पण आता हा फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक असतील पण क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडूला फिरकावलाय. हा येतो संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. 6 धावा 14 धावा धावफलकावरती नक्कीच आपण पाहिलं.
अनिल रामला पाहिलं, जो स्ट्रॉंग झोन आहे त्या स्ट्रॉंग झोन मध्ये जर चेंडू आला तर माझी बॅट थांबणार नाहीये. चेंडूला भिरकावून दिलंय, सीमा रेषा पार, धावा मी त्या डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 षटकार. महेंद्र टांगेंचा जर आपण विचार केला तर पहिले शॉर्ट ऑफ लेंथ डिलिव्हरी होती आणि शॉर्ट ऑफ लेंथ म्हणजे या ठिकाणी नक्कीच मेजवानी आहे अनिल रामसाठी आणि ती मेजवानी पूर्णपणे स्वीकार केली आहे. चेंडूला भिरकावून दिलं, 6 धावा नक्कीच धावफलकाला संजीवनी देण्याचं काम त्या ठिकाणी नक्कीच केलं जाईल. 20 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. चांगली बाद असेल, अजूनही एकही विकेट गमावला नाहीये. बॅटची काढा आणि फलंदाजाला या ठिकाणी माघारी परतावं लागेल. षटकार आल्यानंतर नक्कीच आपली विकेट प्रस्थापित गमावली आहे आणि प्रस्थापित केली ते म्हणजे महेंद्र ठाणगे यांनी. चांगले क्षेत्ररक्षण, पण चेंडू फार वेगाने मारला होता आणि ज्या वेळेला माझ्या मते महेंद्र टांगेंच्या हातावरती लागला त्यावेळेला नक्कीच ती जणक डोक्यापर्यंत पोहोचली असेल, कारण फार वेगाने चेंडू खेळण्यात होता. मिडल ऑफ द बॅट हाताला लागून चेंडू नक्कीच ट्रॅव्हल झाला सांगतात आणि फार गतीने चेंडू होता. जर ही कॅच झाली असती तर नक्कीच कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरली असती. अशा कॅचेस घेऊ शकत नाही, कारण जर आपण त्यावेळी विचार करतो त्यावेळेला नक्कीच त्यामध्ये हा षटकार येतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. कारण अशा ज्या कॅचेस असतात ना त्या घेऊ शकत नाही, ज्या चिपकायला लागतात हातामध्ये असंच म्हणावं लागेल. कारण फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुमच्याकडे चेंडू ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्याच्या समोर जर हात व्यवस्थितरित्या राहिला, लगच्या कॅचेस असतात. आशिष मिश्राला आपण पाहतो, अजय मिश्राला आपण पाहतो. चांगला कमबॅक महेंद्र टांग्यांच्या माध्यमातून जर आपण विचार करतोय तर अजय मिश्रा चांगली फलंदाजी अद्याप त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाले. चांगले स्ट्रोक मेकिंग या ठिकाणी दोन्ही लेफ्टी कॉम्बिनेशन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील फटका चांगला आहे, लॉन्च पॅड मधून रॉकेट लॉन्च केलाय स्ट्रेट आउट ऑफ द ग्राउंड. नेत्रदीपक फटका चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार, धावा मिळते 6 षटकार. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 34 धावा. या षटकाचा जर आपण विचार केला तर 20 धावा या षटकामध्ये नक्कीच एकवटण्यामध्ये यश संपादित झाल्या. जर पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर पहिलं षटक प्रिन्सने फक्त आणि फक्त 2 धावांचं फेकलं होतं. त्यानंतर आपण राहुलच्या षटकाचा विचार केला तर ते 12 धावांचं आणि आता मात्र 20 धावांचं षटक या ठिकाणी फेकलं जातं. पुन्हा एकदा गोलंदाजी कमान सोपवली म्हणजे स्वतः प्रिन्स गोलंदाजी ट्रॅकवर. हॅलो
चांगला चेंडू, चांगली लाईन जर अद्याप आपण विचार केला. अच्छा, फलंदाज बाद देखील चांगल्या स्पोर्टमॅनशिप देखील आपल्याला नक्की सुरेश प्लेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. राहुलला पाहतो. स्ट्राईकवर पुन्हा एकदा आपण राहुलला पाहतो. नक्कीच राहुल बघतला आपण पाहिलं जांभळा टीमच्या माध्यमातून नक्कीच बिलॉंग करतात आणि डावगुरदचा फलंदाज. पण अद्याप आपण जर पाहिलं तर गोलंदाज जो अद्याप चांगली गोलंदाजी करतो. लेफ्टीच्या माध्यमातून म्हणावं लागेल. हा देखील स्वैर चेंडू होता. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या पासून. एक धाव नक्कीच एकवटली गेली आहे. धावफलकाचा जर आपण विचार केला तर छप्पन्न धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईकवर दिनेशला आपण पाहतोय. उर्वरित या षटकाचा जर आपण विचार केला तर चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 3. अर्धा टप्पा पार झाला. अर्धा टप्पा या ठिकाणी असेल. फटका बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक प्रिन्स झेल गाली. झेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. दिनेश इज बॅक टू दी टेकआउट. सर्वेशला आपण पाहतो. छप्पन्न धावा धावफलकावरती अद्याप या षटकाचा जर आपण विचार केला तर भरपूर चांगलं षटक. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, कुटाकुटीचं षटक. या षटकामध्ये जर धावा तुम्ही बनवलं नाही तर मात्र नक्कीच थोडंसं महाग ठरू शकते. कारण 56 धावा धावफलकावरती तर नोंदवल्या गेल्यात. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सर्वेशला आपण पाहतोय. विकेट या ठिकाणी गमावली शेवटच्या चेंडूवर. आणि शेवटच्या चेंडूचा जर आपण विचार केला शेवटच्या षटकामध्ये नक्कीच फार कमी धावा खर्च केलात आणि 57 धावा या ठिकाणी नक्कीच बनवाव्या लागतील. 56 धावांचा या ठिकाणी एकवटला गेल्यात. 57 धावांचा टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं.
नक्कीच जर आपण इथे विचार करतो तर 55 धावांचं रिवाईज टोटल असेल आणि स्ट्रायकेनवर जर आपण विचार केला तर गोविंदला आपण पाहतो आणि त्याच्यासोबत स्ट्रायकिंगवर आपण रवी भुईरला पाहतो. चांदप्प या मधून बिलॉंग करतो आणि मोठे फटके नक्कीच अशा पॅड मधून पॉवर प्ले मध्ये अपेक्षित असतील. पण समोर सूरज झिपली लगेच आणि एका बाजूला गोविंदच्या पॅड मधून देखील मोठे फटके 55 धावांचा या ठिकाणी आव्हान असेल. 24 चेंडू मध्ये 55 धावा कशा प्रकारे या ठिकाणी पाठलाग केली जाईल. पहिला चेंडू लेट्स प्ले सूरज झिपली टू रवी भोईर. पहिला चेंडू फुल लेनचा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. अक्रॉस खेळायचा होता. स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न पण नक्कीच खडे खडे मारायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. पहिला चेंडू नक्कीच काय गोलंदाज सूरज झिपले. दुसरा चेंडू प्रगती पथावर असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू हाही देखील आपण करण पोंगाडेला पाहतो. नक्कीच चांगला चेंडू या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहेत अजय मिश्राला आपण पाहिलं. उचलतील फेकतील चांगली थ्रो फेकी त्या ठिकाणी डायरेक्ट थ्रो. आणि सूरज झिपले आता मी चांगली गोलंदाजी करतोय. कारण सूरजच्या गोलंदाजीचा विचार केला तर नक्कीच 4 चेंडू 2 धावा. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. संपर्क झाला असता तर नक्कीच चांगला फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला असता. पण नेव्हरदलेस संपर्क झालेला नाही. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं चांगले षटक अद्याप जर आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 2च धावा या ठिकाणी खर्च केल्या. तर 5 चेंडूंमध्ये समाप्ती चांगली करावी लागेल. चांगलं षटक समाप्त करावं लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू एकच धाव एका धावेच्या साह्याने धावफलक स्थगित होईल. ते म्हणजे 3 या आकड्यावरती षटक क्रमांक या ठिकाणी जर आपण विचार केला तर पहिलं या ठिकाणी समाप्त होईल. दुसऱ्या षटकाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती हे प्रश्नचिन्ह घेऊनच ही मॅच चालेल. कारण जर आपण विचार केला बॉलिंग अटॅक मध्ये तर बॉलिंग अटॅक मध्ये जर सूरज झिपली पाहिलं, अमित गिरी आहेत, त्यानंतर आपण अजय मिश्राला इन ऍक्शन मध्ये पाहू शकता. त्यानंतर सौरभ देखील चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. रवी सिंग स्वतः नक्कीच पहिला चेंडू गुड नाईट एक और तमाशा देख चेंडूला भिरकावला.
सीमारेषा पार धावा मिळत आहेत 6 षटकार. हा चेंडू मात्र नक्कीच चांगला होता. चांगला कमबॅक करायची गरज होती. रवीला आपण पाहतोय, रवी सिंगला. रवी सिंगची जर फलंदाजी या ठिकाणी चालली नक्कीच आपण रवी भोईरची जर माफ करा रवी भोईरची जर या ठिकाणी फलंदाजी चालली तर हे टोटल देखील छोटं वाटू शकतं. कारण पॉवर हिटर आणि फिनिश मॅच फिनिश करण्याची क्षमता देखील आहे. पण अद्याप जर आपण पाहतो तर अमित गिरीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 11 धावा फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ या षटकातील शिल्लक असेल. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर तदनंतर डॉट आणि ह्या 2 धावा 8 धावा 3 चेंडूमध्ये अद्याप खर्च केल्यात. अमित गिरी कशा प्रकारे पुढील 3 चेंडू फेकेल नक्कीच हे पाहणं गरजेचं असेल. आता मात्र थी फळाचित फर्निश्ड डिस्टर्ब यष्ट्या झाल्या उद्ध्वस्त. फलंदाज झालाय बाद. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यस, वन मोर विकेट डाऊन. रवी भोईर इज बॅक टू द डगआउट. चांगला फटका नक्कीच त्या ठिकाणी. 4 धावा इक्वेटला गेल्यात आणि चांगली बॅटिंग नक्कीच जर आपण विचार करतो. अमन सिंगला आपण पाहतोय. नक्कीच अमन सिंग म्हणजे ओपनिंगला नक्कीच आपण त्याला भरपूरदा पाहायला असेल. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. अमित गिरी आणि अमन सिंगचा जर आपण विचार केला तर एकाच टीम मधून बिलॉंग करतात. ठीक आहे, अमित गिरीचा माफ करा, अमित गिरीचा विचार केला तर साई 11 संघातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. पण अमन सिंग या DYC संघातून नक्कीच या ठिकाणी हा फटका देखील लाजवाब.
वन बाउन्स ओव्हर द रॉप्स, हा देखील चौकार. सुमधुर सुरेख फटका, नेत्रदीपक स्ट्रोक, चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. धावा मिळतात, पुन्हा एकदा 4. फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आता मी 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. इथून पुढे जर विचार केला तर 18 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. सरासरीचा विचार करतोय तर 12.00च्या सरासरीने इथून पुढे नक्कीच धावा कुटाव्या लागतील. स्ट्रायकिंगवरती गोविंद लापड पाहतोय. चला थोडंसं सामना स्पीडअप करायचं मित्रांनो, विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग सेट करण्यासाठी. माझा मॅच भरपूर क्रुशियल सर, वेळीची पाबंदी देखील. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक सूरज हिपली इथे ओव्हर रन झालं, कारण जर विचार केला चेंडू अडवू शकले असते, पण ज्या स्पीडने पळत गेले त्या स्पीडने मात्र स्वतःला थांबवू शकले नाहीत आणि बॉलला थोडंसं ओव्हर रन केलं. त्यामुळे 4 धावा नक्कीच या ठिकाणी मिळतील. ते म्हणजे गोविंदच्या खात्यामध्ये या 4 धावा ॲड होतील आणि 4 धावा ॲड होतील ते म्हणजे DYC संघाच्या खात्यामध्ये. जर अद्याप आपण विचार करतो सूरज हिपली चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला वारंवार पाहायला मिळते, पण थोडंसं ओव्हर एक्साइटमेंट म्हणावी लागेल किंवा ओव्हर रन ज्यामुळे केलं, जी स्पीड त्याने पकडली त्या स्पीडला रोखू शकले नाही आहेत आणि त्यामुळे 4 धावा नक्कीच त्या ठिकाणी कमबॅक करावं लागेल गोलंदाजी करत असणाऱ्या संघाला. हा स्लोवर गतीचा चेंडू म्हणजे भाग पडलं फलंदाजाला पुढे येण्यासाठी, मग पुढे बोलवलं आणि मग पाठी नक्कीच पाठवलं की स्लोअर गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एकही धाव आलेली नाहीये या चेंडूवरती. 23वा फलकावरती नोंदवला गेल्यात. हा फटका देखील चांगला आहे. बॅट आणि बॉलचा तेवढा सुरेख संपर्क झाला नाहीये. जर आपण विचार करतोय की दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, तर एकच धाव त्या ठिकाणी स्थगित होईल. 24वा फलकावरती नक्कीच या ठिकाणी नोंदवल्या गेल्यात. अमन सिंगचा जर आपण विचार करतो तर अत्यंत गुणी खेळाडू आहे आणि तशीच फलंदाजी अशा बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे. सर्वेशला आपण पाहतोय एकच धाव त्या ठिकाणी एकवडली जाईल. चांगला गॅदर त्या ठिकाणी सर्वेशच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना अजय मिश्रांचा गोलंदाजीचा विचार केला तर एक चौकार सुटला, ते चौकार मिळाला, पण त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी केली जाते. हा मात्र अप्रतिम चेंडू होता, अप्रतिम चेंडू. ज्या वेळेला रायटी बॅट्समनला तुम्ही चेंडू स्टंपमध्ये पडून बाहेर निघतो त्यावेळेला फार डिफिकल्ट होतं. त्यानंतर लेफ्ट आर्मचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी अजय मिश्राच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. लाऊड अपील असेल पंचांकडे. अपील मात्र फिटाळून लावतील. उत्साह जास्त, आत्मविश्वास थोडासा कमी त्याच्यामध्ये पाहायला मिळाला आणि षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झाला. 3ऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या देखील होईल
25 धावा. धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये इथून पुढे सूरज चिपलीला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. सूरज चिपली टू अमन सिंग. पहिला चेंडू नक्कीच डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या त्या चेंडू खेळून काढला. जो एका दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न त्या ठिकाणी 2 धावा एक पडला जातील का धावचीच्या स्वरूपामध्ये संधी होती. चांगला गॅदर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. अजय मिश्राला आपण पाहिलं एक जाऊन नक्कीच देवाच्या नक्कीच 2 धावा एक पडण्यात आला. हा फटका लाजवाब आहे. फुल टॉस आणि फुल टोल केला. धावा मिळाला 6. हा येतोय हाय नानसम षटकार. समीकरण बदलला. इथे मात्र 3 फळा चित केलाय. व्हॉट बॉल व्हॉट डिलिव्हरी. कारण जर आपण विचार केला थोडस रूम भरून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. नक्कीच tenniscricket.in वर ही क्लिप नक्कीच आता सध्या व्हायरल होते. कारण अंबाला शेवा असा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्नामध्ये ऍक्शन देखील केली नाही आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद झाला आणि जास्त शफल केल्यामुळे तेवढीसा अंदाज आला नाही आणि फलंदाजाला या ठिकाणी माघारी परतावं लागलं. अमन सिंग अ बिग विकेट हॅज टू डिपार्ट. फलंदाज झालाय बाद.
हा देखील फुलटॉस चेंडू चांगला गॅदर त्या ठिकाणी दिनेशला आपण पाहिलं. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल एका धावेच्या साह्याने. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त होईल. 36वा धाव फलकावरती आणि षटक क्रमांक या ठिकाणी 5वा जेव्हा सुरू होईल तेव्हा गरज असेल ती म्हणजे 6 चेंडू आणि 19 धावांची. पहिला चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढला. अमित गिरीला आपण पाहिला. दुसरा धाव्याचा त्या ठिकाणी प्रयत्न. धावचीची संधी. फलंदाज चालाय पाय महेंद्र ठाणकेला या ठिकाणी माघारी परतावं लागतं. गरजच नव्हती असंच म्हणावं लागेल कारण विकेट त्यांची फार महत्वाची होती. त्यांच्या बॅटमधून मोठे फटके येऊ शकले असते जर स्ट्राईक मिळाली असती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल अडूला पाहतो. नो बॉल आणि षटकार आला. इथे समीकरण बदलला. फिल्डर्सला देखील थोडीशी विनंती असेल की थोडंसं सहकार्य करायचं. ज्या वेळेला बॉल जातो त्यावेळेला थोडंसं शोधण्याचा प्रयत्न देखील तुम्ही केला पाहिजे कारण मॅच बॉल असतो. पाच चेंडू 11 धावा.
4 चेंडू 10 धावा. चांगली गोलंदाजी नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. राहुलचा जर आपण विचार केला तर क्षमता आहे, अशा प्रकारची फलंदाजी करू शकतात. 4 चेंडू 10 धावा इथे समीकरण. एका डॉट चेंडू फार महत्वाचा डॉट चेंडू असेल, पण इथून पुढे जर विकेट गेली तर नक्कीच जडपणामध्ये येऊ शकतो बॅटिंग करणारा प्रतिस्पर्धी संघ, पण इथून एकाच मोठा फटका लागला तर सामना फिनिश करू शकतात. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू. कारण पोंगाडेचा जर आपण विचार केला तर डेथ ओव्हर मध्ये अशा प्रकारे अचूक टप्प्याने गोलंदाजी करणं फार अवघड काम, आणि ते अवघड काम या ठिकाणी सहजरित्या करत असताना करण पोंगाडेला आपण पाहतोय. जय मल्हारच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की कृपया करून स्टेजवर यायचं, आणि प्रतिस्पर्धी संघ रायझिंग स्टार कर्णधार तुम्हाला विनंती असेल की टॉस साठी यायचं. अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढलाय. सर्वेशला आपण पाहिलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच धावचीची संधी होती. संधी या ठिकाणी नक्कीच सोनं करता आलं नाही, पण सर्वेसचं देखील कौतुक करायला. बाउंड्री लाईनवर त्यांनी घाई केली नाही, थांबवलं स्वतःला की चेंडूला येऊ दिलं स्वतःपर्यंत, कारण रॉकेटच्या स्पीडने हा चेंडू नक्कीच मारला होता. स्वतःला येऊ दिलं, त्यानंतर थ्रो केला. 2 धावा या ठिकाणी गेलेला चालतील, पण चौकार मात्र हातातून सुटणार नाही याची देखील काळजी घेतली जाते. कारण पोंगाडेला पुन्हा एकदा राहुल अर्धुसाडी. स्लोअर गतीचा चेंडू वर चढलाय, फलंदाज झालाय बाद. स्वतः झील खाली नक्कीच करणला आपण पाहिलं स्वतःच्याच बॉलिंग वरती, पण नक्कीच त्या ठिकाणी करण पोंगाडेला पाहतो. 1 चेंडू 7 धावा. किती वेळा आजच्या दिवसामध्ये असे सामने आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेटचा थरार. फुटर चेंडू आणि एक साव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. या ठिकाणी सामना जिंकतोय तो म्हणजे हेंद्रपाडा हा संघ. जिंकलेला संघाचे हार्दिक अभिनंदन.